गेल्या 3 दिवसांपासून जी बातमी सातत्यानं प्रथम क्रमांकानं आम्ही मांडतोय त्यालाच आजही मांडण्याची वेळ आहे आणि ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय करणार आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये न्यायालयानं दिलेली निकालपत्राच्या संदर्भातली तपशीलवार माहिती घेतली असता या संपूर्ण प्रकरणात कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देण्यात आलाय आणि परिणाम स्वरूप कोकाटेंच्या आमदारकीच्या बाबतचा चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आलाय। में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है। अभी तक इतना ही हुआ है। पण नाशिक कोर्टाने जे एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केलेला आहे त्याच्यावर आता स्टे आहे। आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला। लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2013 या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की आमदार खासदार यांना जे 3 महिन्याची मुभा एखाद्या प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर क्रिमिनल ऑफेन्समध्ये 3 महिन्याची मुभा त्यांना वरच्या कोर्टात जाण्यासाठी देण्यात आलेली होती। त्यानंतर त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचं डिस्क्वालिफिकेशन होणार नव्हतं, पण सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस या प्रकरणामध्ये हे कलमच रद्दबातल ठरवलं, नल अँड व्हाईट ठरवलं, अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं। त्यामुळे इमिजिएट डिस्क्वालिफिकेशनचा नियम आता लागू आहे। ज्या दिवशी शिक्षा दिली त्याच दिवशी तो ॲटोमॅटिक डिस्क्वालिफाय एखादा सदस्य होणार असं एक RP ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे प्रायमा फेसी स्पष्ट होतं।